It's 6:41. Let's get started. आता निघत आहे मी आता निघत आहे मी ओके. तर थोडंसं लेट झालेलं आहे. 6:30ला पोहोचायचं होतं इथे. 6:41 इथेच झालेले आहे. बट ठीक आहे, मित्र पण पोहोचायचेच आहे. तर मी निघालो आता वाडी टी पॉईंटकडे. आज कुठे जाणार आहे त्या जागेचं नाव मी तुम्हाला थोड्या वेळाने सांगेल, कारण मलासुद्धा आठवत नाही आहे. कुठला तरी धबधबा आहे, बस एवढंच मला माहीत आहे. वाडीला तर आलो आहे. आता पोरं कुठे? हां, समोर आहे, दिसलं रे बाबा. हां, गुड मॉर्निंग. A few moments later. तर आता आपण निघालो आहे वाडी टी पॉईंटवरनं समोर. आम्ही आज 1 2 3 4 रायडर्स आहे. पेट्रोल फुल केलेलं आहे आणि मी आता चिकडातनं गाडी चालवत आहे. रस्ता कुठनं निघेल रे बाबा बाहेर. हे सगळे राईट साईडला आहे आणि मी आता इथे चिखलात आहे. तर हां, आपल्याला सरळ जायचं आहे. चलो बाहेर निकल गए. तर पेट्रोल भरलेलं आहे, 6 लिटर भरलेलं आहे. आता 260ची रेंज दाखवत आहे. टाईम झालेला आहे 7:24. हां, बस कशाला मध्येच चालत आहे आणि अशी थोडीशी हे ना वाटत आहे का कन्ना लागलेली. थोडंसं याचं अलाइनमेंट भसकलेलं काम वाटत आहे. असं वाटत आहे ना हेकडी चालत आहे थोडी, म्हणजे समोरचा जाग थोडासा राईटला वाटत आहे. तर हा कॅमेरा मी आता पहिल्यांदा शूट केलेला आहे, म्हणजे स्टार्ट केलेला आहे. बघूया याची कशी फुटेज येतात. याच्या आधी इथे मी SJ कॅम लावायचो. तर आता GoPro 7 तिथे लावलेला आहे आणि GoPro 11 इथे आहे. म्हणजे तुम्ही ज्यातनं बघत आहे हा GoPro आहे आणि आता तुम्ही ज्यातनं बघत आहे तो GoPro 7 आहे. निखिल आहे, राहुल आहे, अर्पण सर का नाम काय? प्रीतिश सर. हाय. तर आपल्याला ॲक्च्युली वरुडकडनं रस्ता घ्यायचा आहे, म्हणून हा ब्रिज चढायचा नाही आहे. इथे लोकलला विचारला आपण, तर ते बोलले की खालनं जा सरळ. तर ब्रिज खालनं घेत आहे आपण. मारा भरू. बढिया. चला. हा रस्ता खूप सुंदर आहे ॲक्च्युली, मजा येत आहे. ब्लॉग कसा बनत आहे मला आयडिया नाही आहे, बट मला खूप जास्त मजा येत आहे. ॲक्च्युअलमध्ये मजा येत आहे. थोडंसं स्लो आहे, आम्ही आजही स्लो आहे, बट ठीक आहे ना, वीकेंड राईड आहे, आपल्याला एन्जॉय करत जायचं आहे. हा थोडासा सुंदर ग्रीनरी टाईपचा एरिया आलेला आहे. अरे वाव मॅन, एक नंबर. अरे हा ब्रिज गेला वाटते. नाही गेला नाही, बनायचाच आहे. ओसरत्या धारा थैमान वारा बिजलीची नक्षी अंबरात सळसळत्या लाटा भिजलेल्या वाटा चिंब पावसाची ओलीना कधी तू ऐसी बात है रे बाबा. हे वॉटरफॉलकडे कुठे जायचं? धबधबा सरळ आहे का? चला सरळ आहे. दादा धबधब्याकडे इकडनं जाईल ना दादा? धबधबा कुठे आहे? अच्छा चला धबधबा रे धबधबा कुठे गेला धबधबा.
भेटतो का धबधबा, पांढरघाटी धबधबा. हा कुठला ब्रिज आहे? एक नंबर. हाय हाय. धबधबा कुठे लागेल? ते नदीची लागली होती. नदी नदी. अच्छा अच्छा. तर मागे जे ब्रिज गेलं ना नदीचं, तर तिकडनंच तिकडे गाडी ठेवून पायी जावं लागतं असं म्हणत आहे, खालनं नदीच्या काटाकाटाने. तर बघूया, थोडी मजा येईल असं वाटत आहे मला. ट्रेक करावं लागेल, बट गाडी थोडी सिक्युअर्ड असणं जरुरी आहे ना. तर किती सिक्युअर्ड आपण ठेवू शकतो, किंवा 3 जण आधी जा 2 जण नंतर जा, असं काहीतरी करावं लागेल. बघूया. तर इथे गाडी ठेवून असं जावं लागेल म्हणताय, राईट साईडला. तर तिकडनं आता खाली आलो आहे. पाण्याचा आवाज तर येत आहे. ये धबधब्याचं नाव काय बोलले ते? पांढरघाटी धबधबा. अच्छा, पांढरघाटी गावाचं नाव आहे आणि त्याच्या जवळ हा धबधबा आहे. आवाज हळूहळू थोडासा शार्प होत आहे, क्लिअरली येत आहे आवाज, है ना. एक नंबर. हरबला. हर हर महादेव. बढ़िया भाई, जोरदार है भाई, जोरदार है. ऑसम ऑसम. किती सारे धबधबे आहेत इथे? 1 2 3 4 5 6 7 8. बापरे, एक नंबर यार, एक नंबर धबधबा. चला थोडासा एन्जॉय करतो, नंतर कॅमेरा सुरू करतो. बढिया. तर असा धबधबा बघितला. आता रिटर्नची जर्नी स्टार्ट करू थोड्या वेळात. हलकासा ट्रेक आहे, म्हणजे अराउंड 200 मीटर. काय माहिती. चला, हे नवीन मित्र भेटले मला इथे, तर आता आम्ही एका दुसऱ्याला फॉलो करू आणि लाईक पण करत जाऊ समोर. फॉलो करा.